चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बेसन न वापरता खुसखुशीत कोथिंबीरच्या वड्या बनवलेल्या आहेत। वड्यांच्या टेक्स्चर वरूनच लक्षात आलं असेल की वड्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत। अशा प्रकारे तुम्ही बेसन न वापरता वड्या करून पहा, वड्या खूप छान होतात। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण वेळ न घालवता कोथिंबीर वडी बनवायला सुरुवात करू। अद्रकचे काही तुकडे घेतलेले आहे, लसणाच्या पाकळ्या घेऊयात, हिरवी मिरची घ्यायची आहे, अर्धा चमचा जिरे, याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी वाटण तयार आहे। या ठिकाणी आपण कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून त्यामधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे, ती बारीक कापून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालूयात, ओवा घालायचा आहे अर्धा चमचा, पांढरे तीळ घालूयात 1 चमचाभर, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर घालायची आहे आणि वाटलेला ठेचा घालूयात। हे सर्व छान मिक्स करून घेऊ आणि या ठिकाणी आपण भाजणीचं पीठ वापरलेलं आहे। तर मी चकलीसाठी जी भाजणी काढलेली होती त्या चकलीच्या भाजणीचं पीठ वापरलेलं आहे। तर तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठही या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। 1 वाटी ज्वारीचं पीठ वापरू शकता आणि 1 वाटी बेसन असं मिक्स करून वापरू शकता, किंवा 1 वाटी बाजरी आणि 1 वाटी बेसन पीठ असं वापरू शकता। 2 चमचे आपण कडकडीत तेल गरम केलेलं आहे ते घालूयात। तर पूर्वतयारी करून घ्यायची आहे। चाळणीला आपण तेल लावून घ्यायचं आहे। पाणी एकदम घालायचं नाहीये, जसं हवं तसं पाणी घालून पीठ आपण भिजवणार आहोत। पीठ आपल्याला जास्त पातळही करायचं नाहीये आणि जास्त घट्टही ठेवायचं नाहीये। वड्यांसाठी लागणारं मिश्रण हे तयार आहे। तर अशा प्रकारे आपण रोल बनवून घेऊ। चाळणीमध्ये ठेवायचं आहे। 2 रोलमध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे, कारण रोल शिजल्यानंतर ते फुलतात, एकमेकांना चिपटू शकतात। या ठिकाणी रोल हे तयार आहे। एका साईडला आपण पाणीही गरम केलेलं आहे, पाण्याला उकळी आलेली आहे। चाळणी ठेवूयात आणि झाकून ठेवूयात 17 ते 18 मिनिटाकरता। तर या ठिकाणी 18 मिनिट झालेले आहेत, झाकण काढायचं आहे। तुम्ही पाहू शकता सुरी अगदी क्लीन निघालेली आहे, ह्याचाच अर्थ वड्या अगदी छान शिजलेल्या आहेत। वड्या थंड झालेल्या आहेत, रोल आपण काढून घेऊयात। तुम्हाला हव्या तशा तुम्ही वड्या कापू शकता, जाड किंवा पातळ जशा हव्या तशा वड्या कापू शकता। तर मी मध्यम आकाराच्या वड्या कापून घेतलेल्या आहेत। जर डाएटवर असाल तर ह्या वड्या तुम्ही अशाच स्टीम केलेल्या खाऊ शकता, किंवा तुम्हाला हवं तसं तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्रायही करू शकता। जर आपल्याला वड्या खुसखुशीत आणि चविष्ट हव्या असेल तर कोणत्याही वड्या करताना, कोथिंबीरच्या वड्या करताना कोथिंबीरचं प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे आणि पिठाचं प्रमाण हे कमी ठेवायचं आहे। आळू वडी करताना आळूचं प्रमाण हे जास्त ठेवायचे तर पिठाचं प्रमाण हे कमी ठेवायचे। असं केलं तर वड्या खुसखुशीत पण होतात आणि चविष्टही होतात। तर ह्या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे, आपण वड्या सोडायच्या आहेत। मध्यम आचेवर छान खरपूस वड्या तळून घ्यायच्या आहे। वड्या छान पलटी करून करून वड्यांना लालसर कलर येईपर्यंत आपण वड्या छान तळून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी वड्या तळून झालेल्या आहेत, काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे इतर वड्याही तळून घ्यायच्या आहेत। तर आज आपण बेसन न वापरता कोथिंबीर वडी कशी करायची हे पाहिली आहे। अशा प्रकारे तुम्ही कोथिंबीर वडी करून पहा, कोथिंबीर वडी खूप छान लागते। आणि अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।